सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरलेत। शिवाजी पार्कवर ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत। जंतर मंतरवरील पोलिसांनी केलेल्या कारवाई संदर्भात राज ठाकरे आज काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे। ठाकरे बंधू दादरमधील शिवतीर्थ इथं एकत्र येऊन वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर दोन्ही नेते एकत्र उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाला शिवसैनिक आणि मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। आणि शिवाजी पार्कवरून याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। केंद्र सरकारच्या विरोधात आणि कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून सुद्धा आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे। आज शिवाजी पार्क शिवतीर्थ येथे या शिवाजी पार्कवरून उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील आणि इतर कार्यकर्ते लोक आणि अनेक तरुण युवा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। यासाठी ती तयारी पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतं। एकीकडे बुलंद आवाज विद्यार्थ्यांसाठी, देशाच्या भविष्यासाठी आणि हुकुमशाही सरकारच्या विरोधात हे आंदोलन असल्याचं एकीकडे बॅनरमध्ये म्हटलेलं गेलेलं आहे। तसंच सरकारच्या या हुकुमशाही विरुद्ध लढा देण्यासाठी आणि सोनम वांगचुक आणि भारतातल्या सर्व तरुणांना पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू सुद्धा मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ हे आंदोलन असणार आहे। या परिसरामध्ये बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। एकीकडे झेंडे आपण बघतोय, भगवे झेंडे आपल्याला या ठिकाणी बघतोय। पक्षाचे विरहित हे झेंडे आहेत। खरं तर यावरती कोणत्याही पक्षाच्या चिन्हाचा या आपल्याला उल्लेख किंवा या ठिकाणी चिन्ह पाहायला मिळत नाही आहे। आजूबाजूचा परिसर आपण बघितला तर तयारी सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे। पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील असणार आहे। आज सकाळपासूनच या तयारीला जरी सुरुवात झाली असली तरी एकीकडे दिल्लीमध्ये गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक आणि काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचं आंदोलन सुरू होतं। 20 दिवसांपासून हे आमरण उपोषण सुरू आहे। मात्र याकडे सरकारने दखल सुद्धा घेतलेली नाही आहे। सरकारने कोणताही प्रतिनिधी पाठवला नव्हता। मात्र काल आपण जर बघितलं तर दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलेलं आहे। यानंतर एकूणच सर्व राज्यामध्ये आणि देशामध्ये या आंदोलनाचा भडका उठल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात समर्थन या आंदोलनाला राजकारणी लोकांचा सुद्धा मिळताना पाहायला मिळते। राजकीय नेते सुद्धा यामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतं। आज शिवाजी पार्क येथे हे आंदोलन होणार असून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे। CBSE असेल, TET असेल, नीट असेल असे पेपर जे आहेत ते फुटत आहेत आणि यामध्ये अकार्यक्षम हे सरकार आहे। त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा अशा प्रकारची मागणी सुद्धा या सरकारच्या विरोधात सर्व विरोधकांची पाहायला मिळते आणि तरुणांची पाहायला मिळते। नक्की आज उद्धव ठाकरे या व्यासपीठावरून आणि राज ठाकरे या व्यासपीठावरून नक्की काय उद्देशून भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन मनीष पोलेकरसह स्वप्नील जाधव, G24 तास, मुंबई।